सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमधल्या झाडतोडीच्या बातम्यांवर काँग्रेसकडून माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करणारं एक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आलेले आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरण करताना हे हटवण्यात आलेले वृक्ष पुनर्रोपित केले जाणार आहेत। या झाडांमुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले। विकास करताना हटवण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात हजारो झाडं लावण्यात आणि जगण्यात आली। असं असताना कुंभमेळ्याच्या निमित्ताने 32,000 कोटी रुपये नाशिक शहराला देऊन पायाभूत सुविधांचा विकास साधणाऱ्या विकास पुरुष देवेंद्रजींवर अशी टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि आपण शहराच्या विकासासाठी काय केले याचं उत्तर नाशिककरांना द्यावे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असले भाडखाऊ धंदे करणाऱ्यांना आवर घालावा, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अजितजी चव्हाण यांनी म्हटलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एका ऑफिशियल पेजवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत एक अतिशय आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। मला काँग्रेसच्या सहकार्याने इतकंच सांगायचं आहे की आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसताना अशा पद्धतीची खोडसाळ टीका ही टाळली पाहिजे। झाडखाऊ अशा पद्धतीचा उल्लेख तिथे ही काँग्रेसची संस्कृती आहे का? काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलीकडच्या काळामध्ये ज्याच्याशी संबंधित ही टीका आहे त्या नाशिक शहराच्या विकासामध्ये काय योगदान दिलं? गंगापूर रस्त्यावरची जी काही झाडं हटवण्यात आली आहेत ती पुनर्रोपित करण्यात येणार आहे आणि या झाडांपैकी फक्त एका झाडावरती धडकून 46 मृत्यू झाले। त्यातले अनेक तरुण मुलं नवशा गणपतीचा आमच्या स्थानिक आराध्य दैवत गणपतीचं दर्शन घ्यायला निघालेत म्हणून ऍक्सिडेंटमध्ये गेलेत। ते काय दारू पिणारे धडकलेत असं नाही। माननीय देवेंद्रजी नाशिकच्या करता कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 32,000 कोटी रुपयांचा निधी देऊन पुढच्या काळात कुंभमेळ्यानंतरही आमचं शहर पुढे नेण्याकरता काम करतायत। तुम्हाला भीती वाटत असेल पण अशी भाडखाऊगिरी बंद करा। मी थेट काँग्रेसला हा इशारा देतोय। हर्षवर्धन सपकाळ, तुमची सोशल मीडिया, तुमचे पेजेस आणि तुम्ही जे काय बोलता ते तर काँग्रेस दाखवतच नाही, पण ही अशा पद्धतीची पातळी सोडून कमरेखालची टीका कराल तर जशास तसं उत्तर मिळेल। सपकाळांच्या ताब्यात पक्ष नाहीच आहे आम्हाला माहिती आहे, पण जे कोणी चालवत असतील त्यांनी अशी अक्कल शून्यता बंद करावी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तपासाला आहे। सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असं एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे। त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाहीत। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा SIT करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत, त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास SIT करत आहे। त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत। गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलम याप्रमाणे दाखल आहेत। महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा
असे 9 गुन्हे SIT कडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, फडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता, असं आपल्याला निष्पन्न होतं. महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच न्याय संस्थेनं वारंवार ॲब्सोल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहे. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते. अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतो. जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमती शिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत ते प्रसारित झाले होते त्याच्या एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेलं आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली. SIT कडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे. त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये BNS
सेक्शन 93 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं. आपल्याकडचा या प्रकारचा पहिला गुन्हा हा नाशिक शहरामध्ये 17 मार्च 2026 रोजी दाखल झालेला आहे आणि SIT कडे त्याचा तपास 20 तारखेला आला, 3 दिवसानंतर. त्याचे ऑलरेडी 20 दिवस संपलेले आहेत आणि आणखी 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी. आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची SITचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमच्या माध्यमातून हे आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छितो. आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना SIT कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. गेले 17 दिवस SIT या गुन्ह्यांचा तपास करत आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. काही प्रश्न कदाचित अनुत्तरित राहिलेले असतील, परंतु जसजसा तपास पुढे जाईल तशी तशी आपल्याला त्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतील. महत्वाच्या टप्प्यांवरती SIT कडून आपल्याला ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. तरी मी आपल्या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते. यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. ती दिनांक 31 रोजी संपली. दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत मान्य न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत. या दरम्यान तुम्हाला माहित आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेला मान्य न्यायालयाने तशी परवानगी आपल्याला दिली होती. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीज इत्यादींच्या अनुषंगाने देखील आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत याची मला कल्पना आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे. ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51(अ) मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं. या निमित्ताने भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचं शोषण घडू नये, कोणीही कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला समाजाने बळी पडू नये यासाठी सतर्क आणि चौकस राहण्याचं आव्हान मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना करू इच्छितो. अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधू भगिनी प्रेस कॉन्फरन्ससाठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मला जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपल्या समोर मांडलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या गोष्टीची सहकार्य करावे की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही त्याबाबत
काही तपासातल्या बाबींची गोपनीयता ठेवणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं मी आपल्याला मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात. अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये. दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वैकुंठवासी श्रीमती अनुसयाबाई किसन थैल अनंतात विलीन झाली आहे. त्यांची दशक्रिया विधी 14 एप्रिल 2026 रोजी चौसाळे तालुका दिंडोरी येथील पांजर तलावाच्या शेजारी करण्यात येणार असल्याची माहिती शोकाकुल धोंडीराम किसन थैल यांनी दिली. वैकुंठवासी अनुसयाबाई थैल यांचे निधन 5 एप्रिल 2026 रोजी झाले होते. स्वतःची इच्छा देहदान करण्याची असल्याने त्यांचा मृतदेह नाशिक येथील मेडिकल कॉलेज यांना सुपूर्द करण्यात आला. वैकुंठवासी अनुसयाबाई थैल ह्या वारकरी असून त्यांनी पंढरपूर येथील पांडुरंगाचे 2दा महापूजा केल्याचेही शोकाकुल धोंडीराम थैल यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात शोकाकुल धोंडीराम किसन थैल मुलगा माधव धोंडीराम थैल, नातू घेवर धोंडीराम थैल, नातू रामेश्वर धोंडीराम थैल, नातू नामदेव धोंडीराम थैल, नातू व समस्त थैल परिवार चौसाळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मी धोंडीराम किसन थैल, मुक्काम पोस्ट चौसाळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आदिवासी सेवक. आमच्या मातोश्री अनुसयाबाई किसन थैल यांचं तारीख 5/4 रोज रविवार या दिवशी सकाळी निधन झालं. त्यांचं निधनानंतर त्यांची इच्छा होती का माझं देहदान करण्यात यावं आणि म्हणून मेडिकल कॉलेजला त्याप्रमाणे तो देह रविवारीच सुपूर्त केला. त्याच्यानंतर दशक्रिया विधीचा कार्यक्रम तारीख 14 मंगळवारी 14/4 रोजी चौसाळे या ठिकाणी होणार आहे. चौसाळे पाझर तलावाजवळ होणार आहे. आमच्या आईच्या हातून परमेश्वराची चांगल्या प्रकारे भक्ती झाली, पांडुरंगाची भक्ती झाली आणि तिच्या हातून 36 सप्ते घडले. स्वतः सप्ताह करायचं, नाम सप्ताहाचा कार्यक्रम करायची आणि तिने चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवण दिली. त्या शिकवणी तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आजही आम्ही चाललोय आणि म्हणून आमच्या या हातून हे देहदानाचा कार्यक्रम घडला. आईचा देहदानाचा कार्यक्रम घडला, माझाही देहदान केलेलं आहे. आईच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच आमची थैल कुटुंबियांची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र व हत्यारे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिली आहे. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुबर आणि पोलीस अंमलदार समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कदम कंपाऊंड वासवणी ब्रँडी हाऊसच्या मागे नाशिक रोड येथे प्राणघातक गावठी कट्टा बाळगून काहीतरी उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आदिल जमील सय्यद राहणार गोसावीवाडी, सुभाष रोड, अंजुमन शाळेजवळ नाशिक रोड याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आलाय. त्यांच्या अंगजडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भांबरे करीत आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रवीण सूर्यवंशी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे, नाना पाणसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, सागर जाधव अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणारे किंवा विक्री करणारे अशा इस्मांवरती कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने वेळोवेळी गुन्हे शोध पथक हे गस्त करत होते, कारवाई करत होते. परंतु दिनांक
नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथकातील काम करणारे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस अंमलदार समाधान वाजे या दोघांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील कदम कंपाऊंड वासवानी ब्रँडी हाऊसच्या पाठीमागे एक संशयित इसम हा काहीतरी वस्तू विक्री करण्यासाठी आल्याची बातमी प्राप्त झाली। त्या पद्धतीने त्यांनी ती माहिती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे व पूर्ण टीम ही त्या ठिकाणी जाऊन थांबली। त्या सापळा रचला। सापळ्या अंतर्गत त्या ठिकाणी एक संशयित इसम मिळून आला, तर त्याचे नाव आहे आदिल जमील सय्यद, वय 39 वर्ष, राहणार गोसाईवाडी सुभाष रोड। याच्याकडे त्याची अंगझडती घेतली असता अंगझडती दरम्यान मध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह मिळून आलं आहे। तसंच एक जिवंत काडतूस मिळून आला आहे। असं एकूण 30,500 रुपयेचा किमती मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आला। त्या अनुषंगाने त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार नितीन भांबरे करत आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी सर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन जितेंद्र सपकाळ, तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील भद्रकाली बाजार परिसरात घरगुती LPG गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीररित्या गॅस चोरी करून वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आलाय। नाशिक पोलिसांनी केलेल्या धाडीत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। अधिक माहितीनुसार घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडर मधून LPG काढून तो वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार भद्रकाली परिसरात छापा टाकण्यात आला। या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी हा फरार झालाय। छाप्यात पोलिसांनी 34 भरलेले आणि 12 रिकामे गॅस सिलेंडर जप्त केले। तसेच गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी 2 इलेक्ट्रिक मशीन आणि छोटा हत्ती वाहनही ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाई दरम्यान एकूण 3,75,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कुठल्या प्रकारचे विश्वासात न घेता, शासनाने कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता सदरची नोंद करून आमच्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे। जी बेकायदेशीर MIDC ची नोंद केली आहे, त्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी मनमाड येथील तलाठी कार्यालय येथे 1 दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत। मनमाड नजीक असलेल्या मौजे अनकवाडे मौजे सटाणा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पाऊल उचललेली असून आज मनमाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर 2 प्रमुख मागण्या मांडल्या। शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर असलेल्या MIDC चा शेरा तात्काळ रद्द करण्यात यावा
तसेच उतारावर अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने MIDCचा शेरा नोंदविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तात्काळ आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करून असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. मुळात आम्हाला भूमिहीन करून दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे म्हणजे हे घर तोडून संडास बांधण्यासारखे असल्याचं मत त्यांनी बोलून दाखविलंय. या ठिकाणी अनकवाडे आणि सटाणे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने जो MIDCचा इतर अधिकाऱ्यांमध्ये शिक्का मारलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी संतप्त शेतकरी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. तो शेरा मारताना आमचे शेतकरी यांना कुठल्या प्रकारचे विश्वासात न घेता शासनाने कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता सदरची नोंद करून आमच्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आणि म्हणून आम्ही सरकारच्या शासनाच्या विरोधात या ठिकाणी धरणे आंदोलनाचा हा पवित्रा उचललेला आहे. या ठिकाणी शासनाकडे सहकार क्षेत्रातील 350 एकर जमीन उपलब्ध असताना देखील शासनाने आमच्या खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा शेरा मारून आमच्या शेतकऱ्यांना हाला अपेष्टा भोगण्यासाठी हेतुपुरस्कर आमच्या जमिनीवर शेरा मारलेला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्न कार्यांचा, शेतकऱ्यांच्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाताना शेतकरी आपला उतारा दाखवून पैसे रक्कम मिळवत असतो, परंतु हा शेरा पडल्यामुळे व्यापारी किंवा बँका या व्यापाऱ्याला दारात उभं करत नाही. म्हणून शेतकऱ्यावर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जर अशीच परिस्थिती निर्माण राहिली तर शेतकरी त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कंटाळून, शासनाच्या या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही हे शासनाला आम्ही आज या ठिकाणी दर्शवित आहोत. नाव आपलं आणि काय आज आंदोलन, धरणे आंदोलनाला बसले, नेमका काय प्रकार? मी बाधित शेतकरी शुभम शामराव शिंदे, मौजे अनकवाडे सटाणे येथील क्षेत्रावर शासनाने जी बेकायदेशीर MIDCची नोंद केली आहे त्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी मनमाड येथील तलाठी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत. आज या MIDC नोंदीच्या बाधित माझी 12 एकर शेती त्या ठिकाणी बाधित झालेली आहे, म्हणजे तिच्यावर तो शेरा पडलेला आहे. तो शेरा पडल्यानंतर आज मी या ठिकाणी एक सुशिक्षित बेरोजगार असून माझी जमीन गेल्यानंतर माझ्या परिवाराचा तसाच माझ्या सोबत असलेल्या सर्व मित्र मंडळीचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो मोठ्या इथं उपस्थित झालेला आहे आणि शासनाने आम्हाला कुठली पूर्वकल्पना या पूर्वसूचना न देता, नोटीस न देता आमच्या जमिनीवर एक प्रकारे जी काही नोंद टाकली आहे ती आमचे शेतकरी गेल्या 8 दिवसापासून विविध कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत. आम्ही काल आपले महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे जेव्हा नाशिक दौऱ्यावर होते त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी भेटून निवेदन दिलेलं आहे. आमच्या जमिनीवरील शेरा जर लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने रद्द केला नाही तर आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी एक साथ आत्मदहन करू आणि आमचं जीवन संपवू. कारण की या बेकायदेशीर झालेल्या नोंदीमुळे आमच्या शेतकऱ्याच्या जीवनाला कुठलाही अर्थ उरलेला नाही आहे. आम्ही या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून आमचा आजचा सर्व जो काही उदरनिर्वाह होता हा त्या शेतीवर होता. ती शेती जर आज आमची जाणार असेल तर आम्ही शासकीय नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आत्मदहन करून आमचा. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख, मनमाड. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.